श्रोते हो, मित्र हो, नमस्कार. मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधत आहोत लोकप्रिय कविवर्य नारायण सुमंत यांच्याशी. आपण सर्वजण जाणतो की कवितेच्या प्रांतामध्ये सर्वच विषयाला त्यांनी साद घातली, त्यांनी हात घातला आणि त्यांच्या शब्दाला भरभरून असं यश आलं. केवळ महाराष्ट्र नाही तर भारतभरातील ज्या ठिकाणी मराठी रसिक आहेत, मराठी वाचक आहेत, त्या ठिकाणी त्यांची कविता जाऊन पोचली आहे. म्हणून ते आपल्या सर्वांचं एक भूषण आहे. आणि त्यांच्या हातून लावणी हा सुद्धा एक साहित्य प्रकार, काव्यप्रकार लिहिला गेलेला आहे. मी आपणा सर्वांच्या माध्यमातून कविवर्यांना विनंती करतो की कृपया तुमची जी सुप्रसिद्ध लावणी आहे ती आमच्या रसिकांना सादर करून दाखवावी. लावणीचा म्हणजे लावणी लिहायला मी जे अभ्यास केला तर ज्ञानोबा उत्पादनांच्या ह्याच्यामुळं आशीर्वादामुळं पंढरपूरला 3 आठवडे त्यांच्याकडे राहून मी लावणीचं हे घेतलं. आणि त्यावेळेस मला जे जाणवलं किंवा शृंगार हा स्थायी भाव आहे लावणी. शृंगाराखेरीज सहसा लावणी लिहिली गेली नाही आणि मला ते थोडंसं खटकायचं झालं. पण असं असताना सुद्धा माझा जो पिंड आहे की रान, शेत, माती, गुरंढोरं, त्यामुळं त्या पद्धतीची एक लावणी लिहिली मी. आणि ती जेव्हा पुणे फेस्टिवलला मी म्हटली, त्या वर्षी वसंत बापटांना ज्येष्ठ साहित्यिक म्हणून सन्मान दिलेला होता. आणि तिथं साधिक वसंत बापट आहेत म्हणून मी लावणी म्हणायचं ठरवलं. कारण वसंत बापट हे लोकसंगीताचे नायक होते, त्यामुळे मी लावणी म्हणायचं ठरवलं. माझी लावणी म्हटली आणि लावणी म्हणल्यानंतर मला वसंत बापटांनी स्वतः त्यांची सत्कार केलेली शाल, त्यांचा हार मला घालून म्हणले आणि प्रेक्षकांना म्हटले की लावणीचा हाही विषय असतो हे मला आजपर्यंत कळलं नाही म्हणले. तर ती ही लावणी. सावळ्या सावळ्या तनूवर तुझ्या, सावळ्या तनूवर तुझ्या हिरवी पैठणी सोनसळी बंद, वर गच्चट पोरे असे फुलांचे गेंद, टंच रसदार उभा संभार लपे हिरव्यात फळांचा धुंद, फिरकता पापनी नदर होई बेबंद, तू पाव आम्हाला आता, तू पाव आम्हाला आता, आमची कदर करावी जरा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, पाहतो तुला मी श्रावणात न्हाताना, बिल्लोरी हिरव्या चुड्यात खळखळताना, घनराई मधुनी पैंजण ऋणझुणताना, आणि झऱ्यामधुनी मंजुळ गुणगुणताना, ऋतू येती जाती किती, ऋतू येती जाती किती, तरी तुझी प्यारी या म्हातारा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, तू सांज सकाळी रंग गुलाली नाते, अशी बघून तुला ग नजर नभाची चढते, अशी बघून तुला ग नजर नभाची चढते, चांदण्यात राती कृष्णकांती पाझरते, पाहून तुला ग रात रुपेरी नाते, उगवत्या दिसाला फुले तनूवर गंध फुलांचा गजरा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, तुझ्यावर लाख भुकेल्या नजरा, ती माय माती मी तिचा लेकरू तान्हा, या कृष्णस्तनावर माझा हिरवा पाना, ती माय माती मी तिचा
लेकरू ताना या कृष्णस्तनावर माझा हिरवा पाना. मी कुशीत जन्मलो तुझ्या हिरव्या भरजरी, मी कुशीत जन्मलो तुझ्या हिरव्या भरजरी. मायेची पाखर भरून आहे उरी, हा तुला लाखदा असा लवून करतो मुजरा. तुझ्यावर लाख बुकेल्या नजरा, तुझ्यावर लाख बुकेल्या. काय बोलावं आणि काय नाही. लावणीचा पूर्वार्ध मध्यंतर काहीच कळत नाही, परंतु शेवटचं जे कडवं आहे त्यावेळेस कळतं की ही लावणी आईसाठी आणि आईविषयी लिहिली गेलेली आहे. खरोखरच आपण सर्वजण धन्य झालो. लावणी लिहिताना आईचा विषय डोळ्यासमोर येणं खूप मोठी गोष्ट आहे आणि हे तुम्हीच खरं जाणो. तर जसे की श्रोते हो, कविवर्य नारायण सुमंत यांनी आता जी लावणी सादर केली अतिशय छान, म्हणजे कल्पनाच करू शकत नाही अशी सुंदर भावपूर्ण लावणी होती. सर्वांना त्यांनी आपल्या या मार्मिक कट्ट्यावर अतिशय छान मेजवानी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊयात आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन थांबूयात. धन्यवाद.